बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा. दैवसूर विभाग योग. दैवसूर संपत्ती विभाग योग या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. 5 श्लोक झालेले आहेत, 10 भाग झालेले आहेत आणि 270 ओव्या झालेल्या आहेत. या 16व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी निवृत्तीनाथ जे त्यांचे गुरु होते त्यांना सूर्याची उपमा देऊन, सूर्यापेक्षाही तुम्ही तेजपुंज आहात, ज्ञान सूर्य आहात असं संबोधून या अध्यायाची सुरुवात केलेली आहे. या अध्यायाच्या सुरुवातीपासूनच भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती याचा उहापोह करतात. म्हणजे दैवी संपत्ती म्हणजे नेमकं काय आहे, आसुरी संपत्ती म्हणजे काय आहे हे सांगतात. याच्यामध्ये ते दैवी संपत्ती असणाऱ्या पुरुषाची लक्षणं तसेच आसुरी शक्ती असणाऱ्या पुरुषाची लक्षणं हे या 16व्या अध्यायामध्ये मुख्यत्वे करून आलेलं आहे. तर दैवी संपत्ती ज्याच्या अंगी ज्याच्या ठायी आहे असे लोक एकच कुटुंब असले तर अनेक कुटुंब एकत्र राहू शकतात. आता ही दैवी संपत्ती म्हणजे काय, हे गुण कुठले आहेत, त्याची लक्षणं काय आहेत ते सांगितले पहिल्याच श्लोकामध्ये. अभय, चित्तशुद्धी, ज्ञान व योग यांच्या ठिकाणी एकनिष्ठता, दातृत्व, बाह्य इंद्रियांचा संयम, यम, वेदांचे सार्थ पठन, तम, सरळपणा. नंतर दुसऱ्या श्लोकात आलेला आहे अहिंसा, सत्य भाषण, राग न येणे, संन्यास, अंतःकरणाचा उपशम, चहाडी न करणे, प्राणीमात्रावर दया करणे, विषय लंपट न होणे, नम्रता, जनलज्जा आणि स्थिरपणा. तसेच श्लोक नंबर उर्वरित म्हणजे दैवी संपत्तीची जे लक्षण आहे ते 26 आहेत. त्यातले उर्वरित जे आहे ते श्लोक नंबर 3 मध्ये आलेले आहेत. ते म्हणजे प्रगल्भता, क्षमा, धैर्य, सुचिरभूतपणा, दुसऱ्याचा हेवा न करणे व मानीपणा. मानीपणाचा अभाव ही लक्षणं दैवी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी असतात असं भगवंत सांगत आहेत. आता ज्यावेळेस हे दैवी संपत्तीची लक्षणं सांगितली त्याचबरोबर भगवंताने इथं आसुरी संपत्तीची सुद्धा लक्षणं सांगितलेली आहेत. आसुरी संपत्तीची लक्षणं काय आहेत की ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान ही लक्षणे आसुरी संपत्तीत उत्पन्न झालेल्या पुरुषाच्या ठिकाणी असतात. तर यातला दंभ म्हणजे काय की जो काही दान धर्म करेल त्याची स्वतःच्या तोंडानं प्रसिद्धी करायची, त्याला दंभ म्हणतात. नंतर संपत्तीच्या योगाने जे उत्पन्न होते, संपत्तीच्या योगाने जे उन्मत्त होणे त्याला दर्प म्हणतात. थोडा जरी पैसा मिळाला तर लगेच माजल्यासारखं करायचं त्याला दर्प म्हणतात. नंतर ज्यांच्या अंगात मानाचा अतिशय ताठा भरलेला आहे तो म्हणजे अभिमानी. आणि दुसऱ्याच्या उन्नतीने, दुसऱ्याचं काय चांगलं झालं
तर ही पाहून ज्याच्या अंगाचा अगदी तिळपापड होऊन जातो त्याला क्रोध असे म्हणतात. आणि कालच्या भागात आपण अज्ञान पाहिलेलं आहे, ते म्हणजे असं की बुद्धी व्यापारास कडू किंवा मधुर म्हणजेच बरे किंवा वाईट न समजणे, ही दशा त्याला अज्ञान असे म्हणतात. बऱ्याचशा वेळेस आपल्याला हे लक्षात येत नाही बघा की हा असा का वागतो, ते चुकीचं वागतो तो. तर त्यावेळेस आपण हे लक्षात घ्यायला हवं की त्याच्या मनामध्ये हे अज्ञान आहे. अज्ञान असल्यामुळे तो तसं चुकीचं वागतो. दैवी संपत्तीपासून संसारातून सुटका होते आणि आसुरी संपत्तीपासून संसाराचे बंधन प्राप्त होते. अर्जुना, तू दैवी संपत्तीत जन्माला आलेला आहेस, तेव्हा तू शोक करू नकोस. भगवंत अर्जुनास सांगतात की दैवी संपत्तीत पासून संसारातून सुटका होते, पण आसुरी संपत्तीत मात्र मोक्ष प्राप्त होत नाही. या संसारातून सुटकाच होत नाही. आणि हे सांगताना भगवंत अर्जुनाला हे सांगायला विसरत नाहीये की तू दैवी संपत्ती जन्माला आहे, तेव्हा तू शोक करू नको, वाईट मानून घेऊ नकोस. इथपर्यंत आपण काल आलेलो होतो. आज श्लोक नंबर 6 याचा आपण श्लोकार्थ वाचून पुढे जाऊयात. अर्जुना, या लोकी दैव आणि असुर असे दोन प्रकारचेच मनुष्य वर्ग आहेत. त्यापैकी दैव वर्ग पूर्वी तुला विस्ताराने सांगितलाच आहे. आता आसुरी वर्गाची लक्षणं सांगतो, ती ऐक. भगवंत आता काय सांगतात की आसुरी वर्गाची लक्षणं सांगतो म्हणतात. आपण ज्यावेळेस पत्रिका काढतो त्यावेळेस त्यातलं प्रमुख आपल्याला इंटरेस्ट असतो की आपल्या पत्रिकेमध्ये आपला गण कुठला आहे. देवगण आहे, राक्षस गण आहे की मनुष्य गण आहे. त्याच्यावरून आपण ठरवतो की त्याचा स्वभाव कसा असणार आहे. दैवगुण देवगुण असेल तर ऑफकोर्स चांगला स्वभाव आहे. राक्षस गुण असेल तर क्रूर आहे बाबा तो, कुठल्याही गोष्टी न मानणार आहे. आणि मनुष्य गुण म्हणजे अगदी दोन्हीचं मिक्सचर असं. तर इथं तेच सांगितलेलं आहे की या लोकी दोन दैव आणि असुर असे दोन प्रकारचे मनुष्य वर्ग आहेत. त्यापैकी आता आसुरी वर्गाची लक्षणं सांगतो, ते ऐक. आता ती लक्षण काय आहेत हे आपण ओळे वाचून लक्षात घेऊयात. आणि दैवासुरा संपत्तीता नरा आदानी सिद्ध जगरा उजगरा रहाटीचा आहे. जैसे रात्रीच्या अवसरी व्यापारी जे निशाचरी दिवसा सुव्यवहारी मनुष्यादिकी तैसिया पुलिया रहाटी वर्तती दोन्ही सृष्टी दैवी आणि किरटी आसुरी एथ देवीची विस्तारुनी देवी ज्ञान कथनादी प्रस्तावी मागील ग्रंथी बरवी सांगितली. आता आसुरी जे सृष्टी तेथीची उपलाऊ गोठी अवधानाची दिठी देपानिकी. आणि या दैवी व आसुरी संपत्तीने युक्त अशा लोकांच्या वागणुकीचे अनादि सिद्ध मार्ग चालत आलेले आहेत. वागणुकीचे अनादि सिद्ध मार्ग चालत आलेले आहेत. ज्याप्रमाणे रात्री निशाचरांचे व्यवहार चालू असतात व दिवसा मनुष्याधिकांचे योग्य व्यवहार चालत असतात, त्याचप्रमाणे अर्जुना आपल्या मार्गाने ही दैवी व आसुरी सृष्टी चालत असते. भगवंत अर्जुनास उपदेश करताना काय म्हणतात की
जसं निशाचर जे प्राणी असतात त्यांचा रात्री व्यापार चालू असतो, म्हणजे त्यांचं फिरणं चालणं शिकार करणं हे रात्री चालू असतं आणि दिवसा मनुष्य आणि इतर काही प्राण्यांचा व्यवहार चालू असतो. त्याचप्रमाणे आपापल्या मार्गाने ही दैवी आणि आसुरी सृष्टी चालत असते. त्याचप्रमाणे ज्ञान सांगते वेळी दैवी संपत्ती मागले अध्ययनात विस्तारित करून सांगितली आहे. आता आसुरी संपत्तीत वागणारे जे लोक त्यांच्याविषयी तुला सांगतो, तिकडे लक्ष असू देत. आता आसुरी संपत्तीची लक्षणं सांगतो. आसुरी संपत्तीत वागणारे लोक त्यांच्याविषयी तुला सांगतो, ते ऐक असं म्हणतात. तरी वाद्ये विणनादू नेदी कवणाही साधू का अपुष्पी मकरंदू न लभे जैसा तैसी प्रकृती हे आसुर एकली नो हे गोचर जव एकाधे शरीर माल्हा तिना मग आविष्करा करला लाकुडे पाऊक जैसा जोडे तैसी प्राणादेही सापडे आटोपली हे ते वेळी जे वाढी उसा तेची अंतुला रसा देहाधाराचा उसासा प्राणियांचा आता तयाती प्राणिया रूप करुणी धनंजया घडले जे आसुरिया दोषवृंद. तर नाद ज्याप्रमाणे वाद्याशिवाय ऐकू येत नाही, नाद म्हणजे आवाज, वाद्य म्हणजे वाद्य जे वाजवल्यानंतर आवाज निर्माण होतो. वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य आहेत. ढोलकी आहे, तबला आहे, हलगी आहे. तंतुवाद्यामध्ये गिटार आहे, बुलबुल आहे, हे तंतुवाद्य झाले. तर या वाद्याशिवाय त्या वाद्यातून निघणारे आवाज आपल्याला ऐकू येतील का? वाद्य हवंच ना, वाद्याशिवाय आवाज ऐकायला येत नाही. किंवा पुष्पाशिवाय मकरंद नाही, फुलाशिवाय त्याचा वास आहे आपल्याला घेता येईल का? त्याचप्रमाणे या आसुरी संपत्तीने एखाद्या शरीराचा आश्रय केल्याशिवाय ती दृष्टीस पडत नाही. आसुरी संपत्ती जर तुम्हाला बघायची असेल तर ती आसुरी संपत्तीने एखाद्याच्या शरीराचा आश्रय घेतल्याशिवाय ते आपल्याला समजत नाही, दृष्टीस पडत नाही. मग लाकडावर लाकूड घासल्याने जसा त्या ठिकाणी अग्नी दृष्टीस पडतो, तशी मनुष्याच्या देहात ओतप्रोत भरलेली ही दुष्टोपत्ती येते. लाकडावर लाकूड घासल्यानंतर जसं अग्नी निर्माण होतो, जंगलाचे जंगल पेटतात, तसं मनुष्याच्या देहात ओतप्रोत भरलेली ही दृष्टोत्पत्तीस येते, म्हणजे हे दिसतं. त्यावेळी ऊस ज्याप्रमाणे वाढत जाईल तसं त्यातील रसही वाढतो. त्याचप्रमाणे जसजसा प्राण्याचा देह वाढेल तस तशी तीही वाढते. तीही म्हणजे आसुरी शक्ती. आता अर्जुना, आसुरी संपत्तीच्या दोषांनी युक्त असे जे प्राणी जन्मले आहेत त्यांची लक्षणं सांगतो, ते ऐका. आता म्हणजे इथून पुढच्या 7व्या श्लोकात खरं आपल्याला आसुरी संपत्तीच्या आहारी गेलेल्या लोकांची लक्षणं आपल्याला वाचायला मिळतील. त्यासाठी श्लोक नंबर 7 आपण वाचूयात. त्याचा श्लोकार्थ असा आहे: आसुरी संपत्तीच्या लोकांना कोणतं काम करावं व कोणतं काम करू नये हे समजत नाही, म्हणजे अज्ञान. जे पाठीमाग आपण 6 आसुरी संपत्तीचे जे गुणधर्म वाचले, लक्षणं वाचली, कुठली कुठली लक्षणं होती बघा ती. परत आपण ते जरा आपण बघूयात कुठली कुठली लक्षणं आहेत ते. ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान, ही 6 लक्षणं आहेत. त्यातलं पहिलंच इथं आलं, शेवट चाललेलं आहे की
कोणतं काम करावं आणि कोणतं करू नये हे समजत नाही म्हणजे अज्ञान. आणि त्यांचे ठिकाणी अंतर्बाह्य सुचिरभूतपणा आणि त्याचप्रमाणे आचार व सत्य ही नसतात. तरी पुण्यालागी प्रवृत्ती का पापाविषयी निवृत्ती, या जाणणे या राती तयाचे मन, निघणे या आणि प्रवेशा चित्त नेदू तू अवेशा, कोश किटू जैसा जाचिन्नला पै, का दिदले मागुनी येईल की नये हे पुढील, न पाहता दे भांडवल मूर्ख चोरा, तैसी या प्रवृत्ती दोन्ही नेणिजती आसुरी जनी, आणि शौचते स्वप्नी देखती ना ते, काळीमा सांडील कोळसा वरी चोखी होईल वायसा, राक्षसही मासा विटो शके. तर पुण्याचरणाविषयी प्रवृत्ती आणि पापाचरणाविषयी निषेध या जाणीवेचा ज्यांच्या अंतःकरणात काळोख असतो, म्हणजे वाईट वागणं आणि चांगलं वागणं यांच्याविषयी त्यांना ज्ञानच नसतं. कुणाला, जे आसुरी संपत्तीतले जे लोक आहेत त्यांना. तर ते कसं, म्हणजे हे जे वर सांगितलेलं वाक्य आहे त्यासाठी खाली लगेच दुसरं उदाहरण दिलेलं आहे की कसं, की ज्यांना पाप आणि पुण्य हे समजतच नाही. हे कसं, तर कोश किडा आवेशाने आपले घरटे बांधू लागला, म्हणजे ज्याप्रमाणे आपल्यास बाहेर निघण्याचा किंवा आत प्रवेश करण्याला वाट आहे की नाही इकडे लक्ष न देता आत कोंडला जातो. कोश किडा म्हणजे रेशीम किडा जो असतो, ज्याच्यापासून रेशीम बनवलं जातं, तो स्वतःच्या भोवती कोश तयार करतो आणि तो कोशातच अडकतो. तो कोश किडा हा कोशातच अडकतो, त्याला बाहेर येता येत नाही. हे जसं अज्ञान आहे कोश किड्याचं, तसंच हे आसुरी संपत्तीतले लोक आहेत त्यांच्या ठाई हे अज्ञानात असतं. किंवा दुसरं उदाहरण सांगितले, अथवा आपण दिलेले भांडवल वसूल होईल किंवा नाही हा पुढील विचार न पाहता मूर्ख मनुष्य चोरास कर्जाऊ पैसे देतात. चोरांना उसने पैसे कोण देईल, कर्ज कोण देईल, मूर्ख लोकच देतील ना. त्याप्रमाणे आसुरी संपत्तीचा आश्रय करणारे जे लोक आहेत ते प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन्ही मार्ग जाणत नाहीत. आसुरी संपत्तीचा आश्रय करणारे लोक प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन्ही त्यांना समजतच नाही. आणि सुचित्व कसे ते त्यांना स्वप्नात देखील माहीत नसते. सुचित्वाची सुद्धा माहिती नसते त्यांना. कोळसाही आपला काळेपणा टाकील, कावळाही पांढरा होईल आणि राक्षसही मांस खाण्याचा वीट मानतील. पण अर्जुना, ज्याप्रमाणे मद्याच्या पात्रास पवित्रपणा येत नाही त्याप्रमाणे या आसुरी प्राण्यास सुचित्व येणार नाही. यांना सुचित्व येतच नाही. एखाद्या दिवस कावळा सुद्धा पांढरा होईल, कोळसाही आपला काळेपणा टाकेल किंवा राक्षस मांस खाण्याचा त्यांना वीट येईल, पण या आसुरी लोकांना सुचित्व कधी येणार नाही. ज्यांना शास्त्रोक्त कर्माची इच्छा नसते, जे वडिलांच्या आज्ञेची वाट पाहत नाहीत आणि आचाराची ज्यांना ओळखही नसते. आता ही आसुरी संपत्तीची एक एक लक्षण आलेली आहेत. पहिलं म्हणजे त्यांच्यात सुचित्व नसतं. दुसरं म्हणजे त्याच्या अगोदरचे म्हणजे त्यांच्यात अज्ञान असतं. आता तिसरं काय आलेलं आहे की हे लोक, यांना शास्त्रोक्त कर्माची इच्छा नसते. पुढचं काय आलं की वडिलांच्या आज्ञेची वाट पाहत नाहीत, म्हणजे वडीलधाऱ्या लोकांची
आज्ञा पाळतच नाहीत आणि आचाराची ज्यांना ओळखही नसते. आचार म्हणजे वागणूक. कुठं कसं वागायचं, कुणाशी कसं बोलायचं, याचं त्यांना अजिबात तारतम्यच नसतं. परी आसुरा प्राणिया शौच नाही धनंजया पवित्रत जेवी भांडिया मद्याचिया वाढविती विद्धीसी आस का पाहाती वडिलांची वास आचाराची भाष नेणतीची ते तैसे चरणे शिळियेची का धावणे वारियांचे जाळणे आगीचे भलते उते तैसे पुढासुनी स्वैर आचरती ते गा आसुर सत्येसी कीरवैर सदाची तया जरी नांगिया पुलिया विंचू करी गुदगुलिया तरी साचा बोलिया बोलती जे. ज्याप्रमाणे शेळी हवा तो पाला खाते किंवा वारा वाटेल तिकडे वाहतो, तसाच अग्नी एकदा भडकल्यावर हवा तो पदार्थ जाळून टाकतो. त्याचप्रमाणे इच्छेला पुढे करून आसुरी संपत्तीचे लोक आचरण करतात व सत्याबरोबर नेहमी त्यांचे हाड वैर असते. म्हणजे हे लोक यांचं वागणं स्वैर असतं. हे आसुरी संपत्तीच्या लोकांचे जे वागणं असतं ते स्वैर असतं. का तर ते इच्छेप्रमाणे वागतात. इच्छा ही त्यांच्या दृष्टीने प्रमुख असते. म्हणून आपण म्हणतो ना एखाद्याला, हा मनाला वाटेल तसे वागतो व त्याच्या मनात जसे असेल, जशी इच्छा असेल तसं तो वागतो. म्हणजे त्यातलं प्रमुख, त्यांच्या वागण्यातले प्रमुख जे आहे, जे मोटिवेशन आहे ते म्हणजे इच्छा असते. त्याची इच्छा झाली तर तो कुठं फिरायला जाईल. त्याची इच्छा असेल की मला भविष्यामध्ये भरपूर पैसे कमवून बंगला घ्यायचा आहे, गाडी घ्यायची आहे. म्हणजे इच्छेनुसारच तो पळतो, इच्छेनुसारच त्याचं वागणं असतं. आणि सत्याबरोबर अशा लोकांचं हाड वैर असतं. अजिबात सत्य बोलत नसतात हे लोक. बोलणं वागणं याच्यामध्ये सत्यता अजिबात नसते. परंतु आता उदाहरण दिले, जर विंचू आपली नांगी मारून त्या योगाने लोकांस गुदगुल्या करू शकेल तर त्याच्या बोलण्यात सत्य आढळेल. म्हणजे अजिबात कधीच सत्य बोलत नसतात हे लोक. एखाद्या वेळेस विंचू आपल्या नांगीने समोरच्याला गुदगुल्या करेल, पण हे लोक सत्य बोलत नाहीत. गुदद्वारातून निघणारा वारा जर सुगंधयुक्त निघेल तरच आसुरी संपत्तीच्या लोकांजवळ सत्य सापडेल. गुदद्वारातून जी हवा निघते ती जर सुगंधी निघाली, सुगंधयुक्त निघेल तरच आसुरी संपत्तीच्या लोकांजवळ सत्य सापडेल. म्हणजे त्यांच्याकडे सत्यता कधीच नसते. अशा प्रकारे काही न करताही ते स्वभावतःच वाईट असतात. समजलं? असं भगवंत अर्जुनास विचारत आहेत. ते मूळतःच वाईट असतात. हे लोक मूळतःच वाईट असतात. आता त्याचे बोलण्याचा नवलाव तुला सांगतो. ते बोलतात कसं ते तुला सांगतो असं म्हणतात. अपानाचे तोंडे जरी सुगंधा येणे घडे तरी सत्वतया जोडे आसुरा ते ऐसे ते न करिता काही अंगची ओखटे पाही आता बोलती ते नवाई सांगी जेल.
एरवी करेयाच्या ठाई चांग, ते तयासी कैसे नीट अंग, तैसा असुरांचा प्रसंग, प्रसंगे परीस, उधवणीचे जेवी तोंड, उभळी धुवाचे उभड, हे जाणीजे तेवी उघड, सांगो ते बोल. एरवी उंटाच्या ठिकाणी पाहू गेले तर त्याचा कोणताही अवयव नीट आहे म्हणून सांगता येईल. त्याचप्रमाणे आसुरी संपत्तीच्या लोकांची स्थिती आहे. प्रसंग प्रसंगानुसार सांगतो ती ऐक. आता जी आम्ही भाषणे करणार आहोत ती म्हणजे धुराड्याच्या तोंडातून ज्याप्रमाणे धुराचे लोट बाहेर निघतात त्याचप्रमाणे असतात असे समज. उंटाचा कोणताही अवयव नीट नसतो बघा. मान वाकडे असते, पाठीला कुबड आल्यासारखं असतं, लांब सडक पाय असतात, डोळे मोठाले असतात. असा हा उबड धोबड उंट जसा असतो तसं या लोकांचं वागणं आणि बोलणं, आसुरी लोकांचं वागणं आणि बोलणं असतं. आता श्लोक नंबर 8 त्याचा श्लोकार्थ. हे जग लबाड, धर्माधर्माची स्थिती ज्यात नाही असे, ईश्वररहित, संयोगजन्य आणि ज्याला काम हे मूळ कारण असे आहे, दुसरे काय असे ते म्हणतात. ते म्हणजे कोण? आसुरी लोक. आसुरी लोक काय म्हणतात? त्यांचे विचार कसे असतात बघा. ते जगाला काय म्हणतात? हे जग लबाड आहे, धर्माधर्मांची स्थिती ज्यात नाही. धर्म आणि अधर्म असं काही नाही म्हणतात या जगामध्ये. ईश्वर रहित आहे, हे जग ईश्वर रहित आहे, संयोगजन्य आणि ज्याला काम हे मूळ कारण आहे असे ते समजतात. दुसरं काही नाही. हे जे सगळे विचार आहेत हे आसुरी लोकांचे आहेत. तरी विश्व हा अनादि ठावो, एत नियंता ईश्वरा रावो, चवाडिये न्याये अन्यायो, निवडी वेदो, वेदी अन्यायी पडे, तो निरय भोंगे दंडे, संन्यासी तो सुरवडे, स्वर्गी जिये. ऐसी हे विश्वव्यवस्था अनादीजे पार्था, येती म्हणती ते वृथा, अवघेची हे. यम मूढ ठाकिले यागी, देव पिसे प्रतिमा लिंगी, नागवले भगवे योगी, समाधी भ्रमे. एथ आपलेनी बळे, भोगीजे जे वेंटाळे, हे वाचोनी वेगळे, पुण्य आहे ना अशक्तपणे अंगिके, वेगळ वेंटाळी न टके, ऐसा गादी जे पिजीण विषय सुखे, तेची पाप. तर हे अनादी हे विश्व, तर हे विश्व हे अनादी चालत आलेले आहे व त्या ठिकाणी ईश्वर हा सर्वात श्रेष्ठ असून तेथील नियंता आहे आणि येथील चावडीवर वेद हा न्याय व अन्यायाचा उलगडा करतात. ही जी व्यवस्था आहे विश्वाची, ती विश्वाची व्यवस्था कशी आहे बघा, की जसं न्यायालय असतं, न्यायालयामध्ये न्याय देवता न्यायाधीश जे असतात ते न्याय आणि अन्यायाचं